महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज दुपारी घटस्थापनेनं प्रारंभ होणार आहे। मात्र त्यापूर्वी आता तुळजापुरातून भवानी ज्योत घेऊन जाण्याची जी गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आता मी तुळजाभवानी प्रवेश महाद्वारासमोर आहे। या ठिकाणी राज्यभरातून जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, देवी भक्त आहेत, ते अशा पद्धतीची भवानी ज्योत घेऊन जे आहे ते आपल्या गावामध्ये जात असतात आणि त्यानंतर आपल्या गावामध्ये ती देवीची प्रतिष्ठापना करत असतात। मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून गेल्या 4 दिवसापासून जी आहे ती भवानी ज्योत घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुळजापुरात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। अगदी मोठ्या भक्तिभावाने चालत ही भवानी ज्योत घेऊन जाण्याची परंपरा आहे। आपल्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा कुठून आला? उमरगा चिवरे तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। म्हणजे आम्ही जवळपास 5 वर्षापासून हे करतोय। आमचा अनुभव असा की ही तरुण पिढी आहे आमची, तरुण पिढीला एकत्र करून आम्ही कुठेतरी एक योग्य मार्गदर्शन त्यांना देतोय। काय सांगा, आम्ही 5 वर्षापासून सहभागी होतो यात आणि कमीत कमी 125 ते 150 मुलं आम्ही एकत्रित येतो ह्यामुळे। आणि ह्या एक होण्याचं कारण म्हणजे यातून तरुण पिढीला एक आदर्श निर्माण व्हावा आणि ती एकत्रित राहून एक गावाचं नाव उज्ज्वल व्हावं, ह्यासाठी आम्ही सगळेजण हे भवानी ज्योतचा कार्यक्रम करत आहोत। ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पायी तुम्ही चलत नेत असता, अनेक किलोमीटरवर तुम्ही पायी जाता, कसा अनुभव असतो? ठिकठिकाणी प्रत्येक गावाला बाहेर असतात मुलं शिकायला, कोण कामानिमित्त, पण नवरात्रीमध्ये उत्सवानिमित्त हा सगळे काम धंदे रजा करून कोण ड्युटीला, कोण कुठे आहेत। आता हे मुंबईला तहसीलमध्ये आहेत, सगळे वेगवेगळ्या जॉबला आहेत, पण आता ह्या नवरात्र उत्सवामध्ये साजरा करण्यासाठी सगळे गावाकडे येतात सुट्टीला। आता ज्योत घेऊन गेल्यानंतर पुढचे प्रोग्राम काय असतो गावामध्ये? 9 दिवस घट स्थापना असते। 9 दिवस नवरात्रीचे 9 दिवस मस्त उत्सव असतात। आपण जर पाहिले तर अगदी मोठा उत्साह तुळजापुरात पाहायला मिळतोय। राज्यभरातून जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते भवानी ज्योत घेऊन जाताना या ठिकाणी तुळजापुरात दाखल झालेले आहेत आणि मोठा जल्लोष आता या तुळजापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।